आज दिनांक 17 जून 2024 रोजी स्वर्गीय सुलेखा विलास घोडचर यांच्या स्मरणार्थ मान्य श्री न्यायाधीश विलासजी घोडचर सर यांच्याकडून निराधार निराश्रित असलेल्या 150 वर बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल आदरणीय आमचे मार्गदर्शक न्यायाधीश मान्य श्री विलासजी घोडचर सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। जय हिंद, जय गाडगे बाबा। आदरणीय न्यायाधीश मान्य श्री विलासजी घोडचर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या निराधार बेघर बांधवांना मायेचा घास देण्यासाठी या ठिकाणी सर आलेले आहेत। त्याबद्दल सरांचे शतशः आभार। यांनी बहुमोल साथ या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला दिली। सतत सातत्याने सर यवतमाळचे असल्यामुळे आमच्या बेघर नंदोदी फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला मार्गदर्शन करत असतात। आज सुद्धा सर या ठिकाणी आलेले आहेत आणि या निराधार बेघर बांधवांना भोजन सेवा देत आहेत। आदरणीय श्री न्यायाधीश मान्य विलासजी घोडचर सर या ठिकाणी त्या निराधार निराश्रित बेघर प्रभूजी निवारण करत आहेत। त्याबद्दल सरांचे शतशः आभार। त्यासोबतच आमचे डॉक्टर दीपकजी घरजोडे सर सुद्धा या ठिकाणी आहेत। या ठिकाणी नंदिनी शिंदे सुद्धा वाढवून करत आहेत। निराधार असलेल्या बेघर प्रभूजींना बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे। घोडचर परिवार आदरणीय घोडचर सर या ठिकाणी आलेले आहेत। सर न्यायाधीश म्हणून धुळे इथून सरांचं रिटायर्ड झालं आणि सर यवतमाळ प्रॉपर असल्यामुळे सतत आम्हाला मार्गदर्शन सुद्धा करीत असतात। आज सरांकडून या ठिकाणी भोजन दिले जात आहे। या निराधार असलेल्या निराश्रित बेघर बांधवांना भोजन सेवा देताना आदरणीय न्यायाधीश विलासजी घोडचर सर या ठिकाणी आलेले आहेत। मग ताटली भेटत नाही विलासजी घोडचर सर सतत सातत्याने या सेवा केंद्राला भेट देणार आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुद्धा या ठिकाणी सेवा देणार आहेत। सरांचे शतशः आभार। यासोबतच आज या निराधार असलेल्या बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे। या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय विलासजी घोडचर सर या ठिकाणी आपण वाहन करताना पाहतो आहोत। बेकारी असूनही निराधारांना मायेचा घास देताना या ठिकाणी सर आलेले आहेत। सर या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देत आहेत। न्यायाधीश असताना बेघर मनोरुग्ण बांधवांना बऱ्याच बेघरांना न्याय देण्याचा प्रयत्नसुद्धा सरांनी केलेला आहे आणि सरांना या सामाजिक कार्याची आवडच असल्यामुळे सर या ठिकाणी आज आपल्या नंदोदी फाउंडेशनला याआधीसुद्धा सरांनी खूप मोठी मदत केलेली आहे आणि आजसुद्धा सर येऊन या ठिकाणी वाढण करतात। आपली मदत सर करत आहेत। या ठिकाणी निराधार असलेल्या 150 वर बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे। आदरणीय खूप चालली मावशी जा टी कॉल जातं का जा 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 टी कॉल। या ठिकाणी भोजन या करताना बेघर बांधव या ठिकाणी या बेघर बांधवांना घोडचर सरांनी मायेचा घास दिला। आत्ताच सर वाढण करून आपल्या घरी परतले आहेत आणि या ठिकाणी या बेघर बांधवांना मायेचा घास दिला जातो आहे। चलो भाई चलो आगे। हे झाले का सगळे? देवांना जेवली का तू?
विठ्ठल जेवला? अंकुश तुला रे तू अजून ठीक आहे. विठ्ठल त्याला जेवण दे रे.